आता आतले शत्रू पहिल्या लाथाळीला संसाराला लाथाळलं. संसाराला सोडता येत नाही. संसार तुम्हाला सोडत नाही. ब्रह्मादिका पार अनुलंगावे. हा संसार इतका बलाढ्य आहे बरं का. त्याला 15 अध्याय बघा. ऊर्ध्व मूलमद शाखा अश्वत्थम प्राहुरयम्. असं संसार इतके संसार पुरुष इतका मोठा आहे. म्हणून संसाराला लाथाळणं. पण कधी लाथाळतो मनुष्य? त्यातला खोटेपणा कळावा मग लाथाळतो. एक भिकाऱ्याला दारात पोराच्या हातात 10चा ठोकळा होता. ते पडलेला होता. भिकाऱ्याने त्याच्यावर पाय दिला. पोरानं पाहिलं. पोरगायला म्हणलं आई ग दारात भिकाऱ्याला आहे 10च्या ठोकळ्यावर पाय दिला न्यायच्या मागे. आई आतून वरली नेऊ दे खोटाचंही चालत नाही. मागं सगळं का? त्यातला खोटेपणा कळावा. एखादी गोष्ट आहे ना त्याच्यातला खोटेपणा कळावा. मध्ये मनुष्याला काय करतो? आपल्याला अजून संसार खोटा आहे कळालंच नाही. रोज म्हणतो लटिका व्यवहार सर्व हा संसार. मग अशी महाराज म्हणते बाजाराच्या नादात माझा हरिपटच गेला कुठं नुसतं म्हणतो लटिका व्यवहार म्हणतो तसं. पण ती सोपं नाही इतकं. म्हणून खोटेपणा कळावा. संसाराचा काय करावा? खोटेपणा कळावा. उपमन्यू लहान होतं. बाप मेलचा. आई एकटीच होती. आणि पूर्वी गायी महाग होते बरं का. ज्याच्या घरी गाय जास्त आहे तो श्रीमंत मनुष्य. नंद का श्रीमंत होता? कृष्णाचा वडील श्रीमंत. जास्त ज्याला जास्त गाय तो श्रीमंत असं होतं. पहिली गाय मिळत नव्हत्या. मग यांच्या घरी गाय नव्हती उपमन्यूची. मग आई काय करायची? पिठात पाणी वाचायची आणि काढून दूध म्हणून प्यायला द्यायची. उपमन्यू बरेच दिवस ते दूध प्यायलं. 2 वर्ष 3 वर्ष. एक दिवस घरी गेला मित्राच्या घरी आणि मित्र